नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फोर्स अँड प्रेशर या प्रकरणाच्या चौथ्या भागामध्ये आपण पाहतोय प्रेशर. व्हॉट इज मीन प्रेशर? चला तर पाहू. प्रेशर. यू मस्ट हॅव ऑब्झर्वड द टायर्स ऑफ टू व्हीलर्स अँड फोर व्हीलर्स गेटिंग प्रेशराइज्ड. आपल्या बऱ्याच लोकांच्याकडं टू व्हीलर आणि फोर व्हीलरच्या गाड्या आहेत आणि या गाडीमध्ये आपण काय पाहतो? प्रेशराइज्ड. म्हणजे बऱ्याच वेळा त्यांच्या टायरमध्ये हवा भरावी लागते. म्हणजे टू व्हीलर गाडी असेल, फोर व्हीलर असेल किंवा आणखी कुठली गाडी असेल तर त्यांच्या टायरमध्ये आपल्याला हवा भरावी लागते. दॅट मीन्स प्रेशराइज्ड, म्हणजे हवा भरावी लागतेच. द एअर फिलिंग मशीन हॅज अ प्रेशर इंडिकेटिंग डायल और डिजिटल मीटर showing the digital reading of pressure. हवा भरण्याचं जे मशीन आहे, जे यंत्र आहे, त्या यंत्रावरती दाब दर्शवणारी एक तबकडी असते. दॅट मीन्स इट हॅज अ प्रेशर इंडिकेटिंग डायल्स और डिजिटल मीटर्स शोईंग द डिजिटल रीडिंग ऑफ प्रेशर्स. म्हणजे दाब दर्शवणारी किंवा दाबाचे आकडे दर्शवणारी एक तबकडी असते. द मशीन फील्स द प्रेशर टू अ सर्टन व्हॅल्यू. या मशीननं काय केलं जातं? ज्या काय आपल्या टू व्हीलर्स आहेत, फोर व्हीलर्स आहेत, त्याच्यामध्ये हवा भरताना ती किती पण भरून चालत नाही. एका विशिष्ट मूल्यापर्यंत ती हवा भरावी लागते. आपण दुकानात गेल्यानंतर, म्हणजे आपण गॅरेजमध्ये गेल्यानंतर बऱ्याच वेळा ह्या गोष्टीचा अनुभव घेतो की टायरमध्ये हवा भरत असताना एका विशिष्ट आकड्यापर्यंतच ती हवा भरली जाते. म्हणजे टायरमधील हवेचा दाब वाढवला जातो. You are aware that a force has to be applied for filling air in the bicycle tires with a hand pump. You are aware that, तुम्हाला माहिती आहे की तुमच्या घरी सायकली आहेत आणि या सायकलमध्ये हवा भरताना सुद्धा तुम्ही हँड पंपचा वापर करता, हात पंपाचा वापर करताय. आणि हात पंपाचा वापर करून तुम्ही त्या सायकलीच्या टायरमध्ये काय करताय? हवा भरताय. हे तुम्हाला माहितीच आहे. By applying force, air pressure is increased and then the air is pushed into the tires. By applying force, ज्यावेळी आपण हवा भरतो त्यावेळी काय करावं लागतं? ॲप्लाय फोर्स. फोर्स ॲप्लाय करावं लागतं, बल प्रयुक्त करावं लागतं. एअर प्रेशर इज इन्क्रीज्ड, जेणेकरून त्या टायरमधील हवेचा दाब वाढवला जातो. म्हणजे हवेचा दाब वाढवण्यासाठी तुम्हाला फोर्स ॲप्लाय करावा लागतो. अँड देन द एअर इज पुश्ड इनटू द टायर, आणि मग त्या टायरमध्ये हवा पुश केली जाते, म्हणजेच टायरमध्ये हवा भरली जाते. आर फोर्स अँड प्रेशर रिलेटेड. या सर्वांचा विचार केला तर फोर्स आणि प्रेशर यांचा काय संबंध आहे का? तर आपल्याला आता हेच पाहायचं आहे की फोर्स आणि प्रेशरमध्ये काय संबंध आहे. सो फॉर दॅट वी डू हिअर वन ॲक्टिव्हिटी. आपल्याला एक इथं ॲक्टिव्हिटी करायची आहे, ॲक्टिव्हिटी पाहायची आहे. पहा. Take some sharp pointed nails and push them into a wooden plank by hammering on their heads. काय करायचं? एक शार्प पॉइंटेड नेल घ्यायचा, म्हणजे असा मोळा की ज्याचं एक टोक कसा आहे? टोकदार आहे. म्हणजे एक बाजू त्याची पूर्ण टोकदार आहे. असा मोळा घ्यायचा आणि पुश देम इनटू वुडन प्लँक्स. एक लाकडी फळी घेऊन तो मोळा किंवा तो खिळा त्यामध्ये पुश करायचा आहे, म्हणजे त्या फळीमध्ये तो ठोकायचा आहे. बाय हॅमरिंग ऑन देअर हेड्स. त्याचं जो डोका आहे, म्हणजे त्याच्या डोक्याकडची जी बाजू आहे त्या डोक्याकडच्या बाजून त्याला हॅमरिंग करून तो फळीमध्ये ठोकायचा आहे. सो लुक हिअर. लाकडी फळीवरती मोळा मारत असताना कशा प्रकारे तो मारला जातो किंवा कशा प्रकारे तो ठोकला जातो त्याचा एक व्हिडिओ आपण इथं पाहतोय. पहा. When you hammer an iron nail, you apply force on the flat side of the nail. The pointed side of the nail, which is in contact with the wall, then applies the force on the wall and tries to pierce it. So what we see in this video, आपण या व्हिडिओमध्ये काय पाहिलं? टेक सम शार्प पॉइंटेड नेल्स. एक टोकदार मोळा घेतला. अँड पुश देम इनटू वुडन प्लँक बाय हॅमरिंग ऑन देअर हेड्स. त्याच्या पसरट बाजूवरती आपण हॅमरनं म्हणजे हातोडीनं काय केलंय? फोर्स ॲप्लाय केला. आणि फोर्स ॲप्लाय केल्यानंतर त्याची टोकदार बाजू ती लाकडी फळीमध्ये घुसते. आता काय करायचं आहे? नाव टेक अ नेल अँड होल्ड इट विथ इट्स हेड ऑन द प्लँक अँड हॅमर इट डाऊन फ्रॉम द पॉइंटेड एंड्स.
आता इथं आपलं काय करायची, जी क्रिया आपण इथं वरती केली त्याच्याबरोबर उलटी करायची आहे. म्हणजे जो मोळा आहे, जो नेल आहे, तो नेल काय करायचा आहे, होल्ड इट्स हेड ऑन द प्लँक्स, त्या लाकडी फळीवरती त्याची पसरट बाजू ठेवायची आहे मोळ्याची, आणि टोकदार बाजूवरती काय करायचं, हॅमरनं आपण फोर्स अप्लाय करणार आहे. मग त्यावेळी आपल्याला काय दिसतं तर पहा, What will happen if you hammer the pointed side and try to pierce the flat side of the nail? You will find it difficult to push the flat face of the nail through the wall even if you apply more force than you did in the first case. What is the reason for this? The reason is that the pressure applied by the tip of the nail on the wall is more than the pressure applied by the nail's flat surface. But the question is why? First, notice that the area of the tip of the nail is very less as compared to the area of its flat surface. This tells us that the area of the surface on which the force is applied matters. म्हणजे आपण इथं काय पाहिलं बघा, पहिल्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण म्हणजे पहिल्या कृतीमध्ये टोकदार मोळा इथं घेतला, आणि टोकदार मोळा घेत असताना त्याचा एरिया विचार केला तर तो एरिया कसा लेस आहे, आणि इथं फोर्स अप्लाय करत असताना त्याचा सरफेस कसा आहे, जास्त आहे. म्हणजे जास्त भागाच्या सरफेसवरती आपण फोर्स अप्लाय करतो, पण फळ्यामध्ये लाकडी फळ्यामध्ये मोळा घुसत असताना त्याचा एरिया विचारात घेतला तर तो एरिया कसा आहे, एकदम लेस आहे. त्याच्या उलट बरोबर इकडं ज्यावेळी तुम्ही लोखंडी खिळा उलट्या बाजूनं धरताय, म्हणजे पसरट बाजू लाकडी फळीकडे धरताय, त्यावेळी त्याचा एरिया काय होतो, वाढतो, आणि ह्या टोकदार भागावरती आपण काय करतो, फोर्स अप्लाय करतो. ह्या दोन बाबी भिन्न असल्यामुळं काय होतं, एका भागामध्ये मोळा सहजपणे लाकडी फळीमध्ये घुसतो, पण दुसऱ्या भागामध्ये लोखंडी खिळा लाकडी फळीमध्ये घुसत नाही. तर याचं रिझन आहे, दिस नेल्स हॅव हिअर लेस एरिया अँड these nails have here more area, and due to this in this first section the nails has less area, so it is easily pushed in these wooden planks, and in these other sections the nail has more area. Due to this the nail does not push in these wooden planks. So as like we see this activity, now we share one more example. When pressing the drawing pins into a drawing board, they get into the board easily. ज्यावेळी आपण ड्रॉइंग बोर्डमध्ये एखादी पिन प्रेस करतो त्यावेळी ती सहजपणे त्या ड्रॉइंग बोर्डमध्ये घुसते. By applying a force using the thumbs, one can push the pins into the boards. आपल्या हाताच्या अंगठ्याने जरी फोर्स अप्लाय केला तरी ती पिन त्या बोर्डमध्ये सहजपणे घुसू शकते. On the contrary, while pressing ordinary pins with the thumbs, the thumb may get hurts. याउलट टाचणी ड्रॉइंग बोर्डवर टोचताना कधी कधी तुमच्या अंगठ्याला इजा होण्याची पण शक्यता असते. So as like we see the activity, what does this simple experiment tell? या प्रयोगातून तुम्हाला काय समजतं? So look here. The nail easily penetrate into wood thumbs its a pointed edge. जो काय मोळा तुम्ही घेतला आहे त्याच्या टोकदार बाजूकडून तो त्या लाकडी फळीमध्ये सहजपणे घुसतो. From this you will notice that when a force is applied on the head of the nail, it is easy to hammer it into the planks. या प्रयोगातून एक गोष्ट तुमच्या लक्षात येते, when a force is applied on the head of the nails, ज्यावेळी तुम्ही त्या मोळ्याच्या पसरट बाजूवरती म्हणजे डोक्यावरती फोर्स अप्लाय करताय, it is easy to hammer it into the planks. त्यावेळी तो मोळा त्याच्या टोकदार भागाकडून त्या लाकडी फळीमध्ये सहजपणे घुसतो हे आपल्या लक्षात येतं. Now use your brain powers. By using this information you use your brain powers. थोडंसं डोकं चालवायचं आहे. It is easy to cut vegetables, fruits with sharp knives. A blunt knife does not work here. Why does this happens? It is easy to cut vegetables, fruits with a sharp knife. आपल्या घरामध्ये एक धारदार सुरी आहे आणि त्या सुरीच्या साहाय्याने तुम्ही भाजीपाला कट करताय, फळे कट करताय. A blunt knife does not work here. जर ती सुरी बोतट झाली असेल तर तिथं आपल्याला ती फळे भाजीपाला कापता येत नाही, म्हणजे ते वर्क प्रॉपर करत नाही. व्हाय डज दिस हॅपन्स, असं का घडतं? तर या संदर्भातला आपण एक व्हिडिओ आता इथं पाहतोय. पहा. Notice that we are also applying the force perpendicular to the surface of the wall. The angle between the nail and the wall is 90 degrees and not anything else.
If you notice, the tip of the nail has a very small area compared to the flat surface of the nail, and hence the area of contact with the wall reduces to great extent in the first case. Hence, the pressure applied by the tip on the wall is greater than the pressure applied by the flat surface. या प्रश्नाचं उत्तर पाहण्यासाठी आपण इथं हा भाग पाहतोय. त्याच्याशी रिलेटेडच मगाचा हा प्रयोग आहे, त्याचा पुढचा भाग आपण इथं पाहतोय, पुढची इन्फॉर्मेशन घेतोय. ज्यावेळी इथं तुम्ही मोळा ह्या लाकडी फळीमध्ये प्रेस करताय त्यावेळी इथला जो अँगल आहे तो कसा 90 डिग्री आहे, म्हणजे नेल जो आहे तो लाकडी फळा कसा आहे परपेंडिक्युलर आहे. आणि या टोकाचा विचार केला तर ह्या टोकावरती एरिया कसा आहे, एरिया ऑफ कॉन्टॅक्ट लेस, म्हणजे त्याचा एरिया जो तो अत्यंत कमी आहे. आणि एरिया कमी असल्यामुळे तिथं प्रेशर कसं होणार आहे, मोअर प्रेशर, म्हणजे क्षेत्रफळ कमी असल्यामुळे एरिया लेस असल्यामुळे प्रेशर कसं आहे, मोअर आहे. याच्या उलट इकडल्या बाजूला मोळा जर पसरट बाजूनं त्या लाकडी फळीमध्ये घुसवण्याचा प्रयत्न केला, इट हॅव एरिया ऑफ कॉन्टॅक्ट इज मोअर्स, म्हणजे याचा एरिया कसा आहे, मोअर आहे. अँड ड्यू टू दिस मोअर एरिया प्रेशर इज लेस. म्हणजे ज्यावेळी आपण फोर्स ॲप्लाय करतो, फोर्स ॲप्लाय करत असताना जर एरिया लेस असेल तर प्रेशर कसं असतं, मोअर असतं. आणि एरिया जर मोअर असेल तर त्यावेळी प्रेशर कसं असणार आहे, लेस असणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, इफ एरिया इज लेस प्रेशर इज मोअर अँड एरिया इज मोअर प्रेशर इज लेस. सो यूज दिस प्रिन्सिपल, यू गेट your answer for this question. You can even use drill machines to drill the hole into the wall. You see that it has the pointed tip for the same reason. You can easily cut the vegetables using the cutting edge of the knife. But if you use the blunt edge of the knife, it will be difficult to penetrate it in. What is the reason in this case? Well, in the first sight, the two edges might look the same to us. But if you look at them carefully, the cutting edge has small triangle-like shapes with sharp outer points. The other edge has nothing of these. So if you cut a vegetable with a cutting edge, the area of contact between the vegetable and the knife is greatly reduced. Hence, more pressure is applied on the vegetables using cutting edge of the knife. Area used to cut the trees also have sharp cutting edges instead of placid ones. It increases the pressure on the tree due to the less area of contact. The examples that we've seen so far are applications of high pressure. It's about how high pressure is useful to us in some cases. But it is not always the case. There are situations where we require low pressure. Let us see some applications or advantages of low pressure. We use snowshoes to walk on snow. The reason for that is simple. Due to the larger area in contact with the snow, snowshoes reduces the pressure on the snow. We are able to walk on it without our feet sinking deep inside. In case of normal shoes, due to comparatively smaller area of contact, the pressure on snow is more and it sinks our feet deep inside. Note that the force applied on the snow in both the cases is the same. This force is nothing but our weight on the snow. Have you ever wondered why the wheels of an army tank run on the steel tracks rather on the ground? Notice that the wheels are on steel tracks and are not touching the ground. The army tank is huge in size. If the wheels run on ground, due to less contact area with the ground, the pressure on the ground will be massive. However, the tracks have much larger area of contact with the ground and hence the pressure on the ground is reduced to a great extent. In all the examples that we have seen in this video, it is the solid which is applying pressure on another solid. Now we see the point pressure. What is mean pressure? So look here. The force exerted perpendicularly on a unit area is called pressure. आतापर्यंत आपण ज्या काही ॲक्टिव्हिटी पाहिल्या त्या ॲक्टिव्हिटीजवरून आपण प्रेशर म्हणजे काय पाहतोय. सो लुक हिअर सर, एकक क्षेत्रफळ अ युनिट एरिया, म्हणजे आपण जो काय सरफेस घेणार आहे तो सरफेस कसा असणार आहे, अ युनिट एरिया म्हणजे एकक क्षेत्रफळ, आणि त्या एकक क्षेत्रफळाच्या पृष्ठभागावरती लंब दिशेने जे काय फोर्स आपण ॲप्लाय करतो, प्रयुक्त करतो त्याला दाब असे म्हणतात. द फोर्स एक्झर्टेड परपेंडिक्युलरली ऑन अ युनिट एरिया इज कॉल्ड प्रेशर. म्हणजे एकक क्षेत्रफळाच्या पृष्ठभागावरती लंब दिशेने जे काय बल प्रयुक्त करतो त्या बलास आपण दाब असे म्हणतो.
Therefore pressure is equal to force upon area on which the force in applied. म्हणजे प्रेशरचा फॉर्म्युला काय ठरेल, फोर्स अपॉन एरिया ऑन विच द फोर्स इज अप्लाइड. म्हणजे बल भागिले आणि ज्या पृष्ठभागावरती बल अप्लाय करतो त्याचा एरिया म्हणजेच काय, प्रेशर. Presently, we are considering only the force acting on an area in a direction perpendicular to its. सद्यस्थितीला आपण त्या पृष्ठभागावरती लंब असणाऱ्या बलाचाच फक्त विचार करणार आहोत. युनिट ऑफ प्रेशर. Which is the formula for pressure? Force upon area on which the force in applied. या फॉर्म्युल्याच्या आधारे आपण इथं पाहतोय युनिट ऑफ प्रेशर, बलाचे एकक काय ते आपण इथं पाहतोय. सो फॉर दॅट वी टेक हिअर्स युनिट ऑफ फोर्स. सो राईट हिअर्स द SI युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन्स. हे आपल्याला माहीत आहे की फोर्सचं SI युनिट काय, न्यूटन आहे. अँड इट इज डिनोटेड बाय यन्स. अँड एरिया इज मेजर्ड इन स्क्वेअर मीटर्स. जो काही ते एरिया आपण घेणार आहोत तो एरिया कसा आहे, तो एरिया कसा आहे, मेजर्ड इन स्क्वेअर मीटर्स, चौरस मीटरमध्ये हा एरिया आपण काउंट करणार आहोत. देअरफॉर द SI युनिट ऑफ प्रेशर इज न्यूटन पर स्क्वेअर मीटर. म्हणजे फोर्ससाठी आपण इथं न्यूटन N घेतला आणि एरियासाठी स्क्वेअर मीटर घेतला. म्हणजे काय येणार इथं, न्यूटन पर स्क्वेअर मीटर. न्यूटन पर स्क्वेअर मीटर, दॅट इज अ SI युनिट ऑफ प्रेशर. इट इज नोन ॲज पास्कल. त्यालाच थोडक्यात काय म्हणतात, पास्कल. म्हणजे न्यूटन पर मीटर स्क्वेअर हे जे युनिट आहे त्या युनिटला पास्कल असे सुद्धा म्हणतात. इन ॲटमॉस्फेरिक सायन्स द युनिट फॉर प्रेशर इज बार. हवामानशास्त्रामध्ये दाबाचे एकक हे बार आहे. काय आहे, बार. 1 बार इज इक्वल टू 10⁵ पास्कल. म्हणजे ह्या एका बारची किंमत किती आहे, 10⁵ पास्कल इतकी किंमत ह्या एका बारची आहे. नाव प्रेशर इज अ स्केलर क्वांटिटी. हा जो काय दाब आपण पाहतोय ती क्वांटिटी कशी आहे, स्केलर आहे. म्हणजे प्रेशर ही अदिश राशी आहे. म्हणजे दाब ही काय, अदिश राशी आहे. सो वी सी हिअर, सो व्हॉट इज मीन प्रेशर, फॉर्म्युला फॉर दिस प्रेशर अँड युनिट ऑफ प्रेशर. नाव व्हॉट वी लर्न, आपण काय शिकलो. सो लुक हिअर, इफ एरिया इन्क्रीजेस प्रेशर रिड्युसेस फॉर द सेम फोर्स. जर आपण एरिया वाढवला तर प्रेशर काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे. म्हणजे एरिया इन्क्रीज केल्यानंतर प्रेशर काय होतं, रिड्यूस होतं. अँड इफ द एरिया डिक्रीजेस द प्रेशर इन्क्रीजेस फॉर द सेम फोर्स. आणि त्याच बलाला जर तुम्ही एरिया डिक्रीज केला म्हणजे क्षेत्रफळ कमी केला तर प्रेशर काय होतो, इन्क्रीज होतं. म्हणजे थोडक्यात एरिया जर इन्क्रीज केला तर प्रेशर काय होतं, कमी होतं. अँड एरिया जर डिक्रीज केला तर प्रेशर काय होतं, इन्क्रीज होतं. पण दोन्ही वेळेला फोर्स कसा असणार आहे, सेम फोर्स असणार आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. नाव फॉर एक्झाम्पल, ड्यू टू नॅचरल ॲडॉप्शन द बॉटम सर्फेसेस ऑफ कॅमल्स फीट आर ब्रॉड. नैसर्गिक अनुकूलनामुळे उंटाच्या पायाचे तळवे कसे असतात, ब्रॉड असतात. म्हणजे नैसर्गिक अनुकूलनामुळे उंटाच्या पायाचे तळवे कसे असतात, ब्रॉड असतात, पसरट असतात. हेन्स द कॅमल्स वेट इज एक्झर्टेड ऑन अ लार्ज एरिया अँड द प्रेशर ऑन द सँड इज रिड्युस्ड. त्यामुळे त्याचा फायदा काय होतो, कॅमल्स वेट, उंटाचं जे काय वजन आहे, इट इज एक्झर्टेड ऑन अ लार्ज एरिया. त्या विस्तृत क्षेत्रफळावरती म्हणजे पायाचे तळवे पसरट असल्यामुळं त्या पसरट भागावरती हे जे वेट आहे ते वेट काय होतं, एक्झर्ट केलं जातं म्हणजे पसरलं जातं. अँड द प्रेशर ऑन द सँड इज रिड्युस्ड. त्यामुळं वाळूवरती जो काय दाब पडणार आहे तो दाब कसा असणार आहे, कमी असणार आहे. दिस इज वाय कॅमल्स फीट डू नॉट पेनिट्रेट इन टू द सँड अँड इट बिकम्स इझी टू वॉक्स. यामुळे काय होतं, उंटाचे जे पाय आहेत ते पाय त्या वाळूमध्ये घुसत नाहीत आणि त्यांना चालणं सोपं जातं. म्हणजे थोडक्यात वाळवंटी प्रदेशामध्ये गेला तर तिथं उंट जास्तीत जास्त प्रमाणात असतात आणि त्या वाळूमध्ये ते सहजपणे चालू शकतात. का चालू शकतात, कारण नैसर्गिक अनुकूलनमुळं त्यांच्या पायाचे तळवे पसरट असतात आणि पसरट असल्यामुळे त्यांचं जे वजन आहे ते वजनसुद्धा या पसरट पृष्ठभागावरती काय होतं, पसरलं जातं. त्यामुळं वाळूवरती पडणारा दाब कसा असणार आहे, कमी असणार आहे.
त्यामुळे हे जे कॅमल्स आहेत, ऊंट आहेत, ते वाळूमध्ये सहजपणे चालू शकतात. ॲज लाईक वी सी इन दिस व्हिडिओ व्हॉट इज मीन प्रेशर. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं, प्रेशर म्हणजे काय, त्याचं युनिट म्हणजे काय आणि त्याचे एक्झाम्पल्स आपण इथं पाहिले. आता याच्या पुढील आपण भाग पुढच्या व्हिडिओमध्ये पाहतोय. पण अजूनसुद्धा जर हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटतोय याचाच पुढचा भाग घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय. सी यू वन्स अगेन.